नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं घेऊन आम्ही या कट्ट्यावरती येत असतो. तसंच आज एक वेगळा विषय घेऊन आज आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत. आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये मुळात एक वेगळं व्यक्तिमत्व आणलेलं आहे की ज्यांनी त्यांच्या ध्येय धोरणानं असेल किंवा डेव्हलपमेंटचे जे एक वेगळे अँगल्स आहेत त्याच्यामुळं त्यांच्या गावाची एक वेगळी प्रगती केलेली आहे. आज आपल्या कट्ट्यावरती आलेले आहेत पन्हाळा तालुक्यातील जाखले गावचे सरपंच श्री सागर माने सर. सर, तुमचं स्वागत आहे. सागर माने सरांचं मी थोडक्यात ओळख करून देण्याआधी सांगेन की गावची डेव्हलपमेंट एक सरपंच कसा करू शकतो हे या मुलाखतीत आपण जाणून घेणारच आहोत. परंतु त्याच्या आधी मी सरांच्याबद्दल एक वेगळं सांगेन की सरांनी फक्त गावच्या डेव्हलपमेंटमध्येच काम केलेलं नाही आहे, तर सर स्वतः एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले आहेत, परंतु आज एका कंपनीचे मालक आहेत. कोल्हापूरमध्ये 1600 रुपये पगारावरती काम करणारे सर आणि त्यांचा जो प्रामाणिकपणाचा स्वभाव आहे त्याच्यामुळे असेल की एक वेगळ्या कंपनीमध्ये आज ते स्वतःची कंपनी म्हणून चालवत आहेत. आमचा काही कारणामुळं म्हणजे ज्यावेळी सरपंच वेगवेगळ्या गावांसाठी वेगळी कामं करतात, ह्या अभ्यासासाठी आम्ही ज्यावेळी वेगवेगळ्या सरपंचांची किंवा गावांचा अभ्यास करतो त्यावेळी आम्हालाच कळालं की महाराष्ट्रामध्ये प्रगतशील गावांची नावं घ्यायची झालीत की जिथं सरपंचांनी काहीतरी फारच वेगळं काम केलेलं आहे, जे आदर्श गाव म्हणून पुढं आहेत. हिवरे बाजार, राळेगण सिद्धी आणि अशी बरीच काही. तर त्यामध्ये आपल्या कोल्हापूरचं एक गाव आहे जे जाखले, याचं नाव आम्हाला त्यावेळी कळालं. आम्ही प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर आम्हाला कळालं की ह्या गावात खूपच वेगळी डेव्हलपमेंट केली आहे. लोकसहभाग आणि तिथलं नेतृत्व या सगळ्यांचे एक सांगड बसून ते गाव एक वेगळ्या लेवलला गेलेलं आहे. याच्याबद्दलच आज आपल्याला चर्चा करायचीच आहे. त्याआधी मी सांगेन की सर स्वतः MBA ग्रॅज्युएट आहेत, BSc मॅथ्स आहेत आणि त्याचबरोबर एका कंपनीचे आता काम करत करत गावचा हा सगळा कारभार सांभाळत आहेत. त्यांनी जलसंधारणावरती एक वेगळं काम केलं आहे. त्याबद्दलचाच माझा पहिला प्रश्न असेल. त्याच्या आधी मी सांगू इच्छितो की सरांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरांचा सत्कार झालेलाच आहे या वेगळ्या कामासाठी. त्याचबरोबर आदर्श सरपंच पुरस्कारही आहे. ग्रुप ऑफ मीडियाकडून आदर्श सरपंच पुरस्कार आहे. लोकमतचा लोकमत सरपंच पुरस्कार आहे. जी मीडियाचाही सरपंच अवॉर्ड आहे आणि असे अनेक अवॉर्ड त्या कामासाठी त्यांना मिळालेले आहेत. सर, मी पुन्हा एकदा तुमच्या कट्ट्यावरती स्वागत करतो. आणि ॲक्च्युली गावची डेव्हलपमेंट करण्यासाठी सरपंचांना फार वेगळे अधिकार असतात किंवा सरपंचांच्या डोक्यातली प्लॅनिंग असतात, परंतु ते इम्प्लिमेंटसाठी खूप अडचण येत असतात, ज्या तुम्हालाही आले असतील. त्या गोष्टींच्यावरती जाण्याआधी आम्हाला हे ऐकायचं आहे की जलसंधारणावरती तुमचं एक फार वेगळं काम आहे आणि त्याच्यामुळं मे बी तुमचा राजकारणाचा काहीही बेस नसताना तुम्ही या फील्डकडे आलात, तर त्या कामाबद्दल थोडक्यात. तसं माझं गाव अगदीच ज्योतिबाच्या पायथ्याशी असणारं माझं गाव आहे आणि वारणाच्या काठावर असणारं माझं गाव आहे. आणि गावचा इतिहास थोडासा वेगळाच आहे माझ्या. साधारणपणे 1927 सालाला माझ्या ग्रामपंचायतीची स्थापना झाली आणि या दरम्यानच्या 92 वर्षात मला सगळ्यात महत्त्वाचं ज्यांच्याविषयी बोलायचं आहे ते म्हणजे माझे सगळेच आजी माजी सरपंच होऊन जे गेलेले आहेत, ग्रामपंचायतीचे सदस्य होऊन गेलेत, उपसरपंच होऊन गेलेत, त्या सगळ्यांनी त्यांच्या परीनं खूप मोठं गावासाठी देणं दिलेलंच आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना मी माझं गुरु मानले ते 2014 पासून ते हिवरे बाजार गावचे आदरणीय पोपटराव पवार साहेब, त्याचबरोबर दुसरे एक राळेगण सिद्धीचे अण्णा हजारे साहेब, ह्या दोघांना आदर्श डोळ्यासमोर ठेवून गेले 2014 पासून मी माझं काम चालू ठेवलं आहे. तेच मी मगाशी बोललो तसं अगदीच ज्योतिबाच्या पायथ्याशी आणि वारणा नदीच्या काठाशी असणारं गाव आहे. आणि मग एवढ्या याच्यात आपल्या गावाला पाणी टंचाई ग्रस्त गाव म्हणून प्रत्येक वेळेची निवडणूक या कामासाठी होत असेल तर कुठंतरी मुलांनी आपण सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे. आणि तसं माझं शिक्षण BSc मॅथ्स आणि MBA झालं होतं. जे काही मी माझ्या कुटुंबासाठी जेवढं द्यायचं होतं तेवढं देऊन करत होतं. आणि आता सगळ्या त्या ज्या मातीत आपण जन्म घेतला त्या मातीचं आपण कुठंतरी देणं लागतो आणि ते देणं द्यायचं असेल तर आपलं गाव पाण्यासाठी सक्षम व्हायला पाहिजे. या अनुषंगानं आम्ही मुलांनी 16-17 मुलं आम्ही एकत्र आलो होतो आणि त्याच्यात काय करता येईल, गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येईल याच्यावर थोडीशी आम्ही 1 तास 2 तास चर्चा केली. आणि त्या बैठकीचा आम्ही एकच निष्कर्ष काढला की महाराष्ट्रात अशी कोणती गावं आहेत की त्या गावांना जाऊन आपण भेटून त्या गावात कशा पद्धतीनं जलसंधारणाचे उत्कृष्ट काम झाले ह्याची थोडीशी माहिती घेण्यासाठी आम्ही पहिली 2च गावं आम्ही डोळ्यासमोर ठेवले. आणि आजही ती गावं अजूनही पुढं आहे, ते हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धी. तिथं गेल्यानंतर अगदी एवढं प्रचंड हिरवाई तिथं बघितल्यानंतर आम्ही चक्रावून गेलो. आणि आमचं लक चांगलं की आम्हाला त्यावेळेला हिवरे बाजार गावचे आदरणीय पोपटराव पवार साहेब
आम्हाला भेटले. आम्हाला त्यांनी थोडंसं एक 10 मिनटं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला की तुम्ही कुठून आला. त्यावेळेला जो प्रश्न आला त्यावेळेला आम्ही पहिलं सांगितलं की पन्हाळा तालुक्यातून कोल्हापूर जिल्ह्यातून आलो. पावसाच्या ठिकाणावरून आलो. भरपूर पावसाच्या ठिकाणावरून आलो. साहेब हसायला लागले. म्हटलं काय झालं? तरी म्हटले अरे ज्या जिल्ह्यामध्ये 2,500-3,000 हजार मिलीमीटरच्या वरती पाऊस पडतोय आणि तिथली लोक 250-300 मिलीमीटरचा पडणाऱ्या पावसाचं नियोजन कसं केलंय ते बघायला आलेत. याचं थोडंसं दुर्दैव वाटतंय. म्हटलं माझ्याकडे म्हटले असे भरपूर लोक रोज येतात, हजारो पर्यटक येतात बघतात आणि निघून जातात, पण इम्प्लिमेंटेशन जास्त होत नाही. तर म्हटले एकतर मला तुम्हाला थोडंसं सांगावं वाटेल की कोल्हापूर जिल्हा हा पाण्यासाठी आणि तुम्हाला त्याची किंमत अजिबात नाही आहे. म्हटले तुम्ही कसंही पाणी वापरता, भरपूर पाऊस आहे, तुम्हाला त्याची अजिबात किंमत नाही आहे. त्यामुळं असा एक दिवस येईल की तुम्ही पाण्यासाठी सुद्धा तडफडा. आणि अगदी त्यांनी ते पोट तिडकीनं बोलत होते. म्हणजे त्यांनी काही शाप दिला नाही, पण ते पोट तिडकीनं असायला पाहिजे. कधी तर आपल्यावर दुष्काळ पडू शकतो. आणि तेच त्यांनी 2014ला आमच्याशी चर्चा केली होती. 2015 आणि 16चा विचार केला तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा दुष्काळ पडला होता. आणि आज आमच्यासारखी गावं त्यावेळेला पिण्याच्या 1 घागर पाण्यासाठी तडफडत होती. आता हे कुठंतरी आम्हाला पवार साहेबांनी जे सांगितलं होतं ते कुठंतरी आपल्याला इम्प्लिमेंट करायला पाहिजे. म्हणून आम्ही गावात आलो, पुन्हा बैठक घेतली आणि लगेच आम्ही मीटिंग अरेंज केली. आणि आम्ही आमचं पहिलं काम हातात घेतलं की जे माझ्या गावामध्ये 1952 सालचा एक केटीवेअर टाईपचा बंधारा आहे की 30-35 वर्षे ते पूर्ण गाळानं आणि कचऱ्यानं भरलेलं होतं. आणि हीच परिस्थिती सगळीकडे गावातनी असते. आणि हे जलसंधारणचं तळ जे आहे ते आपल्याला गाळमुक्त करायला पाहिजे. आणि एवढं सगळं पाणी आपण याच्यात साठवू शकतो. आणि आम्ही ते लोकसहभागातून काम चालू केलं. त्यावेळेला मी कुठल्याही पदावर नव्हतो, कुठलंही काही नव्हतं. कशी म्हणजे आता तुम्ही पुढाकार घेतला? आम्ही 17 जणांनी काम चालू केलं. आणि त्यात एकच ठरवलं की आपल्याला लोकांच्या सहभागातून काम करायचं आहे. आपल्याला याच्यात शासनाची कुठलीही मदत घ्यायची नाही. आता तुम्हाला माहिती आहे पैसे घालायचे म्हटले की पुढं कोणी येत नाही. मग आम्ही 5-6 लोकांनी ठरवलं की जरी आपल्याला देणगी नाही जमा झाली तरी आपण ते स्वतः आपण पैसे घालून त्याच्यातला गाळ काढायचा. सुरुवात केल्यानंतर त्याच्यातला गाळ उचलायचा सुद्धा पंचायत झाली. कारण एवढे वर्ष कचरा आणि गाळ त्याच्यामध्ये किती गाळ असणार. बरं तो गाळ चांगला आहे का वाईट आहे हे वर्ण आम्हाला काहीच कळत नव्हतं. म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा त्यावेळेला नकार दिला. आणि आम्ही खरंच विशेष आम्हाला आभार व्यक्त करायचे या निमित्तानं की माझ्या गावामध्ये असणारा मुस्लिम समाजाचा वर्ग जो आहे की त्यांच्या कब्रस्तानमध्ये याच्यातला सगळा गाळ उचलून नेण्यासाठी ती लोक तयार झाली. त्यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरनं तिथं त्यांनी गाळ नेऊन टाकला. आम्ही साधारणपणे 2 ते 3 आठवडे त्याचा गाळ काढत होतो. 2,500 ट्रॉली गाळ आम्ही त्यातला काढला. आणि ते सगळं गाळ पूर्ण काढून टाकला त्याच्यातला त्या कब्रस्तानमध्ये. नंतर ज्या वेळेला गाळ चांगला लागला त्यावेळेला शेतकरी तयार झाले की आम्हाला एक पैसे देतो तेवढं. आणि हे गाळ पूर्ण रिकामा केला. आणि निसर्ग तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला आपण चांगलं एखादं काम करतो त्या निसर्ग आपल्याला काही ना काहीतरी साथीला असतो, काहीतरी देतोच. आणि 2000 मनापासून कुठली तरी चांगली गोष्ट होत असेल तर त्याला साथ मिळते. अगदी बरोबर. आणि 2015ला अजिबात पाऊस नव्हता. आणि सप्टेंबर-ऑक्टोबरला आम्ही हे सगळं गाळ काढला. आणि त्याच्यामध्ये 1 तासभर पाऊस झाला होता. आणि त्या पावसाच्या पाण्यात सगळं भरून गेला. त्या दिवसापर्यंत आम्ही 1ही रुपया स्वतःचा पण घातला नव्हता. गावातल्या लोकांनी पाणी बघून कुणी 100 दिले, 500 दिले, 1000 दिले, 2000 दिले, 3000 रुपये दिले. खर्च आला होता 1,27,000 रुपये. लोकांची वर्गणी जमा झाली 1,32,000. आज तुम्ही आम्ही सगळ्या कुठल्या ना कुठल्या तर मंडळात आहे 100 रुपये पट्टी देताना सुद्धा लोक विचार करतात. पण इथं आमच्या इथं 500, 1000, 2000 काम दिसलं लोकांना. हा, लोकांना काम दिसलं. तुमचं इंटेन्शन जर चांगलं असेल, बरोबर, तुमचा त्या कामाचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जर असेल, लोकांना तेच हवं असतं, तेच व्हायला हवी. आणि मग ते लोकांनी आम्हाला एक्सेस पैसे दिले. आणि ते लोकांना सांगावं लागलं की आता आम्हाला पैशाची गरज नाही. तिथं खरी जलसंधारणची ठिणगी आमची त्या तळ्याच्या माध्यमातून झाली. आणि लोक सहभाग हळूहळू वाढायला चालू झाला. आता हे एवढं सगळं काम केल्यानंतर पुढेही काहीतरी काम करायची इच्छा होती. मुलांनी ठरवलं नाही अजून आपल्याला पुढं काहीतरी काम करायचं आहे. आणि महाराष्ट्र शासनानं 2015 साली एक
योजना केली, पण त्याचं आम्ही अभियानमध्ये रूपांतर केलं. ते म्हणजे जलयुक्त शिवार अभियान. त्या जलयुक्त शिवार अभियानमध्ये राज्य शासनाने एक GR बदलला होता की जे गाव लोकसहभागातून पुढे यायला तयार आहे किंवा जे गाव लोकसहभागातून काम करायला तयार आहे त्या गावाची विशेष करून निवड केली जावी. आणि माझ्या गावाची 2016-17 सालासाठी राज्य शासनाने निवड केली. ऑलरेडी तुमचं काम लोकसहभागातून काम झालं होतं आणि त्यावेळेला 20 गावांची निवड केली आणि त्या 20 गावामध्ये सगळ्यात मोठा 54 प्रकारची जल आणि मृदू संधारणांचा आराखडा तयार केला. पूर्ण गावाचं वॉटर बजेट तयार केलं आणि जेवढं पाणी कमी पडतंय तेवढ्या पाण्यासाठी 54 कामं आपल्याला धरली. त्याच्यामध्ये आपण साधारणपणे 4.5 कोटीचा आराखडा तयार केला आणि माझ्या गावामध्ये आमच्या सगळ्या लोकांनी सहभाग केलाय ते पुढे सांगेन. पण राज्य शासनाच्या मार्फत त्यावेळेला आमच्या गावामध्ये साधारणपणे नवीन 23 सिमेंट बंधारे झाले होते. त्याच्यानंतर मातीचे बंधारे आहेत. त्याच्यानंतर लूज बोल्डर आपण केलेत. साधारणपणे शेकडो अनगड दगडी बांध आपण ज्याला म्हणतो असे शेकडो लूज बोल्डर तयार केलेत. 3 वनतळे फॉरेस्ट विभागात 3 वनतळे केलेले आहेत. शेकडो एकरवर म्हणजे जे डोंगर परिसर आहे त्या डोंगरावरनं वाहत पाणी निघून जाते. त्या वाहत्याला पाण्याला चालायला शिकवायला पाहिजे. जलसंधारणाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. जे पाणी वाहत निघून जाते त्या वाहत्या पाण्याला चालायला शिकवायला पाहिजे आणि जे चालते पाणी त्याला थांबवायला शिकवायला पाहिजे आणि जे पाणी थांबलेलं आहे त्याला जमिनीत मुरवायला शिकवायला पाहिजे. हे सूत्र पकडूनच आम्ही आमची सगळी कामं केली आणि त्याच्यातलं महत्वाचं होतं की डोंगर परिसरातला कंटूर धरून आपण सगळ्यात सरी मारलेल्या आहेत. म्हणजे जेवढा डोंगरावर पाऊस पडतो तो सगळा त्या सरीमध्ये आला जातोय. त्याच्यानंतर दुसरं आपण काम केलं की लूज बोल्डर शेकडो लूज बोल्डर तयार केलेले आहे. त्याच्यानंतर गाळ आम्ही जे मोठा आमचा पाझर तलाव आहे साधारणपणे 1972च्या दुष्काळामध्ये 2 मोठे पाझर तलाव आहेत त्याची दुरुस्ती आपण या माध्यमातून केली. त्याच्यातला साधारणपणे 11,500 ट्रॉली गाळ काढला. शेतकऱ्यांनी या गाळ काढताना राज्य शासनाचा 1ही रुपया घेतला नव्हता. हा सगळा गाळ जो आहे ते शेतकऱ्यांनी स्वतः उचलून नेला. ज्या शेतात काही पीक घेतलं जात नव्हतं त्या ठिकाणी तुमच्या गावातील लोकांचा सहभाग खूप उत्साहानं पुढे असतो. खूप मोठा उत्साहानं इतका प्रचंड. हा एक संदेश आमच्या दर्शकांना जातो की गावच्या डेव्हलपमेंटची फक्त अपेक्षा नेत्यांच्याकडून इतरांच्याकडून करण्यापेक्षा पुढाकार घेणं फार गरजेचं स्वतःहून सगळे. अगदी बरोबर. आणि त्याच्यात सगळ्यात मी प्रत्येक माझ्या मुलाखतीत सांगतो की जर गाव करेल ते राव काय करेल. जर गावानं ठरवलं तर ते गावाला कोणीही रोखू शकत नाही. कितीही ताकद कुठली लागली तरी रोखू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे आमच्या गावामध्ये आम्ही ज्यावेळेला 4.5 कोटीचं काम केल्यानंतर आता आपण लोकसहभागातनं कशाला काम करायला पाहिजे, श्रमदान कशाला करायला पाहिजे, नाही ते आम्ही सगळं फोडून काढलं. की ज्या वेळेला एखादी योजना आपल्या गावामध्ये येते त्यावेळेला त्याचं योजनेचं रूपांतर अभियानमध्ये झालं पाहिजे. आणि ते अभियान कधी यशस्वी होतं, ज्या वेळेला तुमच्या गावामध्ये त्याची चळवळ निर्माण ज्या वेळेला होते. लोकांची चळवळ जर झाली तर 100% ते काम यशस्वी होतं. आमच्या गावामध्ये रोज सकाळी आम्ही 5:30ला उठायचं. सलग 48 दिवस सकाळी 5:30 ते 7:30 मुलं श्रमदान करायचे. डोंगरात जायचे. डोंगर परिसरातला शेतातला जेवढा दगड आहे तो सगळा दगड एका ट्रॉलीमध्ये भरायचा आणि जवळजवळ 250 ट्रॉली दगड ह्याचं सगळं रेकॉर्ड आहे आपल्याकडं. टोटल जे 48 दिवस श्रमदान केलंय त्या प्रत्येक दिवशी किती श्रमदाते होते आणि काय काम केलं याचं सगळं रेकॉर्ड आपण ठेवलंय. आणि हे सगळे लूज बोल्डर तयार केलेत. साधारणपणे 1 किलोमीटरचं पाणी डोंगरात जे होतं ते वाहून दुसरीकडे निघून जात होतं ते सगळं एका तलाव्यात आणायचं आपण काम केलंय. म्हणजे याच्यामध्ये जलसंधारणाचं 4.5 कोटीचं काम शासनाने जरी केलं असेल तर त्याबरोबर आमच्या गावातल्या लोकांनी 52 लाख रुपयाचं श्रमदान आणि लोकसहभागातलं काम केलं. आणि हे प्रचंड मोठं यश हे फक्त मी निमित्त त्याचं झालोय. ह्याच्या पाठीमागं जे काम केलेले हात आहेत ते फार मोठे हात आहेत. निमित्त जरी असलं तरी सर एक पुढाकार असतो आणि तो पण एक वेगळ्या अँगलचा. मला सांगायला हेही आवडते की ज्या गावामध्ये म्हणजे जरा सरांनी मगाशी उल्लेख केला की वारणेच्या काठावरती असणाऱ्या गावामध्ये काही काळापूर्वी पाण्याची टंचाई खूप असायची आणि आज हे जे वेगळं काम आहे म्हणजे आपण त्याच्यावर इतकं लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो. पण आज त्या छोट्याशा कामामुळे का असे ना गावामध्ये पाण्याची टंचाई पूर्ण केलेली आहे. म्हणजे इतकं वेगळं सर काम आहे आणि याचमुळं असेल की लोकांना काहीतरी एक वेगळा दृष्टिकोन आला की हां ठीक आहे यांनी आता इथं पुढाकार घ्यावा वेगळ्या कामांसाठी. या प्रश्नाकडे मी वळीन आता की मग
राजकारणात कसा टर्न झाला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही जलसंधारणचं काम केलं ते आम्ही 2017च्या पूर्वी म्हणजे मी सरपंच व्हायच्या अगोदर ते सगळे कामं केले होते. आणि त्यावेळेला लोकांनी 2 वर्ष आमचं हे जे लोकसहभागातून आणि जलयुक्तचं काम चालू होतं ते लोकांनी आमचं सगळं काम बघितलं होतं. मुलं कशा पद्धतीनं काम करतात. एखादं काम आपण चांगलं केलं तर लोकांच्या अपेक्षा खूप वाढत जातात. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे आम्ही ज्यावेळेला 2017ची निवडणूक आली त्यावेळेला लोक माझ्या घरी येऊन बसले, म्हटले नाही तुम्ही इलेक्शन लढवायला लागतात. आणि मी 1 महिने त्यांना नकार देत होते की आपल्याला हे राजकारण तेवढं नको, बाकी समाजकारण जेवढं काय करता येईल तेवढं करू. पण काही वेळेला लोकांच्या पुढं मला जाता आलं नाही आणि मी निवडणुकीला फॉर्म भरलो. आणि अगदी सांगावंच वाटेल की लोकांनी त्यावेळेला भरघोस मतदान करून मला या लोकनियुक्त म्हणून सरपंच म्हणून काम करण्याची आणखी जबाबदारी वाटली. खूप मोठी जबाबदारी. ज्यावेळेला आपल्याला एखादं पद मिळतं, पुरस्कार मिळतो, त्यावेळेला लोक आपल्यावर तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जबाबदारी देतात. बरोबर. आणि हेच की आता तुमचं काम सांभाळत जसं मी मगाशी उल्लेख केला काही कारणामुळे जसं झालीशी संबंधाला आम्ही हे बघितलं. एका साध्या घरातलं एक असं हे व्यक्तिमत्व ज्यांनी एक कंपनीमध्ये म्हणजे जिथं जाईल तिथं प्रामाणिकपणे काम केल्याचं जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की जर काहीतरी काम मनापासून चांगलं करत असेल तर त्याला निसर्गाने सगळेच साथ देतात. तसंही तिथंही झालं. त्या कंपनीमध्येही त्यांनी एक वेगळी भरारी घेतली आणि तिथंही त्या उद्योगातही ते यशस्वी आहे. परत मी गावच्या इकडे येईन की गावाची डेव्हलपमेंट करताना सुरुवातीला ऑफकोर्स म्हणजे सगळ्या गावाला एकत्र घेऊन काम करणं हे फार मोठं चॅलेंज असतं, प्रत्येक ठिकाणीच असतं. आणि याचमुळे असेल की खूप सरपंचांचे खूप नेत्यांच्या डोक्यात प्लॅनिंग असतं डेव्हलपमेंटचं, परंतु ते इम्प्लिमेंटेशनसाठी अशा अडचणी येतात की एकत्र कसं आणायचं. ऑफकोर्स तुम्हालाही आले असतील, तुम्ही ते केलं, करून दाखवलं आणि आताही करतायत. तर हे कसं केलं आणि यानंतर ऑफकोर्स जे मोठमोठे आता फंड सांगितलेत गावच्या डेव्हलपमेंटसाठी फंड इतके आलेत किंवा ह्या निधी आला तर हा कसा झाला आणि त्यांना एकत्र कसं आणलं? ज्यावेळेला माझी निवड सरपंच म्हणून झाली त्यावेळेला मी पहिलं एक काम केलं की आपल्या गावाचा 5 वर्षाचा व्हिलेज डेव्हलपमेंट प्लॅन करावा लागला. प्लॅन करावा लागला. मग आलो ते पहिल्या आठवड्यात मी गावाचे सगळे फोटो काढले. सगळ्या गावाची जी त्यावेळीची जी परिस्थिती होती त्याचे सगळे फोटोज काढले, व्हिडिओज तयार केले. ज्या वेळेला मी फोटो काढत होतो त्यावेळेला काही लोकांच्या कमेंट्स आल्या होत्या की आता फोटो काढून विकास होणार आहे का. बरोबर. पण ते फोटो आज मला कशा पद्धतीने उपयोगात येतात की ते माझी एक प्रेझेंटेशन आहे, त्यात मी तुम्हाला दाखवेन की हे सगळं करत असताना आपल्याला गाव कुठं नेऊन ठेवायचं आहे किंवा गावाची डेव्हलपमेंट कशी करायची योजना आली. बरोबर. हे आपल्या समोर असायला पाहिजे, प्रत्येक प्लॅन असायला पाहिजे. म्हणून मी माझ्या गावाचा व्हिलेज डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला. आणि माझ्या गावामध्ये जलसंधारणचं उत्कृष्ट काम झालं होतं आणि आम्ही चाललं होतं आमचं कुठनं फंड आणायचा, काय करायचं. आणि मी खरंच एक विशेष करून आभार व्यक्त करायचे आहेत मला की त्यांच्यामुळेच आमचं गाव आता डेव्हलप होतंय. ते म्हणजे आदरणीय खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी माझं गाव दत्तक घेतलं. सांसद आदर्श ग्राम हे मोदी साहेबांचं एक स्वप्न होतं की प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेतलं पाहिजे आणि 5 वर्षात 5 गावं दत्तक घ्यावीत आणि ती स्मार्ट गाव करावी, ते आयडल करावीत. तो उद्देश अतिशय चांगला होता, तो अतिशय चांगला उद्देश आहे. पण त्याच्यासाठी वेगळा असा निधी नाही, त्याच्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काही लोकांचा वेगळा आहे. पण मी अजून एक उल्लेख करेन युवराज्ञी महाराजांचा. संयुक्तराजे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी आराखडा असू दे, काम असू दे, अगदी बारीक जाऊन गोष्टीचं आम्हाला त्यांनी शिकवलं आणि ते सांगितलं की आपल्याला आपलं जाखलं गाव, त्यांनी स्वतः आपलं गाव म्हटलंय आणि हे जाखलं गाव आहे ते महाराष्ट्राच्या नकाशात नाही तर आपल्याला भारतामध्ये 1 नंबरला ठेवायचं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांच्या प्रत्येक महिन्याला मीटिंग्स आणि ते कुठलं काम कुठंपर्यंत आलंय ह्याचा सगळा स्टेटस ठेवायचा. ह्या मी माझ्या एकदा काम हातात घेतलं तर त्याचा आम्ही पूर्ण प्लॅन तयार केला होता आणि प्रत्येक प्लॅनचा स्टेटस बघतो. माझ्या गावामध्ये आता साधारणपणे 80% संपूर्ण रस्ते झालेले आहेत पूर्ण. तुम्ही जर बघितलं असेल तर बरेच रस्ते, ग्रामपंचायतीचे एरिया असेल, बिल्डिंग असेल किंवा ग्रामपंचायतचं तुम्ही स्वच्छता एकदम. त्याच्यात दुसरं महत्वाचं मी प्रत्येक वेळेला जातोय की सरपंचांनी कुठल्या गोष्टीवर काम करायला पाहिजे. पहिलं गाव पाण्यावर काम करायला पाहिजे. ज्या वेळेला जे गाव पाण्यासाठी समृद्ध होईल त्या गावाची डेव्हलपमेंट कुणी थांबवू शकत नाही. कारण पाणी गावात आलं की लोक समृद्ध होतात, वैयक्तिक आर्थिक लोकांचा फायदा होतो.
आणि दुसरं शिक्षणावर आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि आरोग्यावर काम केलं पाहिजे. आणि जे आपण म्हणतोय आपलं दायित्व जे आहे सगळ्यात महत्वाचं, आपल्याला सरपंचांच्या माध्यमातून आपण काय करू शकतोय. पोपरा पवार साहेब नेहमी सांगतात बघा, एखाद्या सरपंचानं जर ठरवलं तर त्या गावाचा कायापालट 3 वर्षात होऊ शकतो. आणि त्याच्यातलं महत्वाचं आम्ही तेच काम केलंय. माझ्या बरोबर 24 नोव्हेंबर 2020ला मला 3 वर्ष पूर्ण झालेत. मी सरपंच झाल्यानंतर आम्ही आमच्या टीमनं जवळजवळ 4.25 कोटी रुपयाची कामं हातात घेतले. त्यातली 2.5-3 कोटीची कामं पूर्ण केलेत. त्याच्यातले महत्वाचे रस्ते होते, गटर्स होते, ग्रामपंचायतचा सगळा परिसर सुशोभीकरण असू दे, पीविंग ब्लॉक घालणं असते, काही ह्याच्यात पीविंग ब्लॉक, शाळेमध्ये मुलांच्या दृष्टीनं आम्ही बऱ्याच योजना आता आखल्यात. म्हणजे पाण्याचं समृद्ध केलं. मग दुसरा एक महत्वाचा माझा विषय आहे की शिक्षणावर आपण काय करू शकतोय. तुम्ही जर बघितलं आपण खेडेगावात जरासं सिटी लेवलला वेगळं आहे, पण ज्या वेळेला आम्ही खेडेगावामध्ये माझ्या घराचं बांधकाम करतो त्यावेळेला माझं स्ट्रक्चर एकच असतंय, किचन असावी, बेडरूम असावा आणि हॉल असावा. ह्या तिन्हीच्या पलीकडे आम्ही नाही आहे सर. ह्या तिन्हीच्या पलीकडे एक गोष्ट असायला पाहिजे की मुलांच्यासाठी अभ्यासासाठी खोली आहे, स्टडी रूम असावी. असं कुठेही नाही. तर आम्ही नियोजन केलंय की मग अशी जी खेडेगावातली आमच्या परिस्थिती आहे की मुलांना अभ्यासासाठी जागा पाहिजे. म्हणून महाराष्ट्रातली माझी पहिली ग्रामपंचायत असेल की आम्ही मुलांच्यासाठी एका वेळेला 250 मुलं बसतील अशी अभ्यासिका करतोय तयार. साधारणपणे संभाजीराजेने आपल्याला 40 लाख रुपये त्याच्यासाठी निधी दिले. मुलींची अभ्यासिका वेगळी असेल आणि मुलांची अभ्यासिका वेगळी असेल. त्याच्यामध्ये ग्रंथालय असेल, त्याच्यामध्ये ट्रेनिंग सेंटर आपण करतोय. म्हणजे पोलीस भरतीचं ट्रेनिंग मिळेल, मिलिटरीचं ट्रेनिंग मिळेल. ज्या मुलांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा तिथं म्हणजे 250 मुलं गावातली तिथं बसू शकतात. म्हणजे 100% मुलांना शिक्षणाची आवड आहे का? तर नाही. त्यातले 30-40% जे मुलांना शिक्षणाची आवड आहे तो जाऊन अभ्यासिकेत बसेल संध्याकाळी 6 नंतर. आज मुलांचं बिघडण्याचं प्रमाण, व्यसनाचं प्रमाण यासाठीच झालंय कारण प्लॅटफॉर्म नाही आहेत त्यांना. प्लॅटफॉर्म सगळ्यात महत्वाचं नाही. 6 नंतर मुलं ज्या वेळेला घराकडे येतात त्यावेळेला कुठं जातात आणि काय करतात याच्याकडे आपलं कुणाचंही लक्ष नाही. आणि मग ज्या मुलांना शिक्षणाची आवड आहे तो मुलगा माझ्या अभ्यासिकेत जाऊन बसला. ज्या मुलांना खेळाची आवड आहे त्याच्यासाठी आम्ही आता खेळाचं साहित्य पुरवलंय शाळेमध्ये. क्रीडांगण डेव्हलप करायचं आता नियोजन आहे. त्याच्यानंतर ज्या मुलांना व्यायामाची आवड आहे त्यांच्यासाठी व्यायामशाळा चालू केल्या. राजेने आपल्याला व्यायामशाळा दिला. असं विविध कामं आपल्या ह्या सगळ्या चालूच आहेत. नाही, खूप छान. लोकसहभागाचा तुम्ही मुद्दा मागाशी मागच्या प्रश्नामध्ये सांगितलाच की कसं तुम्ही त्यांना पुढे घेतलं आणि आजही प्रत्येक गोष्टीमध्ये लोकसहभागानंच तुम्ही कामं करताय. नाविन्यपूर्ण म्हणजे आता तुम्ही सध्या वेगवेगळी कामं करतच आहात. सध्या गावाचे डेव्हलपमेंट तर झालेलेच आहे, कारण नाविन्यपूर्ण सध्या काय वेगळं चालू आहे आणि काय डोक्यामध्ये आहे, काय प्लॅनिंग आहे? मी यावर्षी 8 मार्चला एक प्रयोग माझ्या गावात केला. तुम्हाला माहितीच आहे की लोकसहभागात आमचं गाव पुढंच आहे आणि ते जिल्ह्यात कुणी हात धरू शकत नाही. मी माझ्या गावात एक प्रयोग आमच्या 8 मार्चला केला की ज्या वेळेला आपल्या गावातल्या इतर सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये रस्ते झाले, गटर झाले, पेविंग झालं म्हणजे गाव आदर्श होऊ शकत नाही. लोकांची मानसिकता आदर्श व्हायला पाहिजे, तो त्या लेवलला आला पाहिजे. म्हणून आम्ही एक काम हातात घेतलं की लोकांना स्वतःचं गटर घराच्या समोरचं आहे ते आपलं आहे ही भूमिका आपली सगळ्यांची यायला पाहिजे. स्वतःची स्वच्छता स्वतः ज्यावेळेला आपण घर झाडतो त्यावेळेला घराच्या समोरची जी रिकामी जागा आहे ती सुद्धा मीच स्वच्छ करायला पाहिजे. ही मानसिकता कशी करता येईल त्या अनुषंगाने आम्ही एक युवराज्ञी महाराज त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हातभार होता. आम्ही ठरवलं की जागर स्वच्छतेचा म्हणून एक कार्यक्रम घ्यायचा आणि 8 मार्च हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आपल्याला कशा पद्धतीनं करायचा. साधारणपणे 1 मार्च ते 7 मार्च आम्ही महिलांचा सप्ताह घेतला आणि त्याच्यात सांगितलं 1 मार्च अगोदर आम्ही फेब्रुवारीपासून नियोजन केलं होतं. प्रत्येक बचत गटाच्या मीटिंग घेतल्या, प्रत्येक गल्लीतल्या जाऊन महिलांची चर्चा केली की काही नाही 8 मार्च आणि 9 मार्च हे 2 दिवस तुम्ही आमच्यासाठी द्यायचे. आयुष्यातले 2 दिवस तुम्ही स्वतःसाठी जगायचा हा एवढाच एक संदेश दिला. त्या दिवशी कुणीही शेतात कामाला जायचं नाही, कुणीही बाहेर रोजगारला जायचं नाही, गाव सोडून 2 दिवस महिलांनी कुठं जायचं नाही. हे सगळं त्यांना पटल्यानंतर ते म्हटले काय करायचं, काही नाही करायचं. आम्ही एक स्पर्धा आयोजित केली.
स्वच्छ माझं घर, स्वच्छ माझं अंगण आणि स्वच्छ माझा परिसर अशी एक स्पर्धा गावात आयोजित केली. 1 मार्च ते 8 मार्च. गावातली प्रत्येक लहान मुलगी सकट 2 वर्षाच्या ते 100 वर्षापर्यंतच्या सगळ्या महिलांनी कॉन्ट्रीब्युशन केलं. रोज ते 7 दिवस रोज सगळेजण झाडू मारायला चालू केलं, गटर सफाई चालू केली. अख्खं गाव 7 दिवसात संपूर्ण महिलांनी स्वच्छता केली, संपूर्ण केलं. आणि त्यांना एक स्पर्धा ठेवली होती की आपल्याला 8 मार्चला एक स्पर्धा आपण ठेवायची, रांगोळीची स्पर्धा. आता रांगोळीची स्पर्धा ठेवताना तुम्ही जनरली बघितलं असेल कुठंतरी एका चौकात रांगोळीची स्पर्धा घेतात. आता गावातल्या सगळ्या महिला तिथे येऊ शकत नाही, पण ज्या वेळेला आपण सांगतो की तुझ्याच घराच्या समोर तुला रांगोळी काढायची आहे, आम्ही एक त्याच्यात नियोजन लावलं होतं की जसा खेडेगावात पूर्वी शेणाचा सडा टाकला जायचा तसा शेणाचा सडा टाकायचा, त्याच्यात समाजाला काहीतरी संदेश देता येईल अशी रांगोळीची स्पर्धा आपल्याला करायची आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरं एक काम केलं की प्रत्येक महिलेनं स्वतःचा कार्यक्रम म्हणून गुढीकाठी उभा करायचा. आणि अख्ख्या गावामध्ये 8 मार्चला गुढीकाठी उभारली होती. अख्ख्या गावात गुढी उभारून साजरा केला होता. आणि सगळ्यांनी शेणाचा सडा पूर्ण गल्ल्याच्या घर सगळी रांगोळी काढली होती. आणि प्रत्येक घराच्या समोर अप्रतिम अशी रांगोळीची सणच झाला तो त्या दिवशी, तो पूर्ण सण साजरा केला होता. इतक्या प्रचंड रांगोळ्या, जवळजवळ 1200 रांगोळ्या काढल्या होत्या, 1200 प्रत्येक महिलेनं. आणि मग 8 मार्चला आम्ही संध्याकाळी कार्यक्रम आयोजित केला होता. काही नाही, संध्याकाळी 6 वाजता जसं तुम्ही गौरीला सजून येता, नवीन साडी, गजरा सगळं अगदी सणाला जसं सजतो तसं संध्याकाळी गावाच्या कमानीजवळ यायचं. आणि अख्ख्या गावातल्या जवळजवळ 2200-2300 महिला, एकही महिला घरी थांबली नव्हती. सगळ्या महिला नटून थटून कमानीजवळ आल्या होत्या. आणि आम्ही तिथं एक पालखी ठेवली होती आणि त्या पालखीमध्ये संत गाडगेबाबांचा फोटो ठेवला होता स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी. आणि ती पालखीचं नेतृत्व सुद्धा महिलांनी केलं होतं. आणि अख्ख्या गावाची संपूर्ण लाईट घालवली होती आणि सगळ्या 2500 महिलांच्या हातात मेणबत्ती दिली होती आणि प्रदक्षिणा अख्ख्या गावाला येडा घातला होता. एवढा मोठ्या स्वरूपात स्वच्छतेची मशाल फेरी. नाही, ते तर कामं त्याच्यावर तुम्ही करून घेतलीच, परंतु ती आयडिया डोक्यामध्ये कल्पना ती येणं आणि ती इम्प्लिमेंट त्या प्रकारे करणं, तरीही लोकांनी एवढं उत्साहानं करणं, खरंच ती एक कला आहे सर. आणि म्हणूनच म्हणजे असे खूप सारे प्रश्न आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण या लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करायला इच्छित आहोत, परंतु वेळ एक आपल्याला मर्यादा आहे. मी सर्वांना आव्हान करेन, खूप लोकांच्यापर्यंत ही मुलाखत पोहोचेल, तर मी सांगेन की खरंच कुणाला प्रत्येकाला इंटरेस्ट असतो. गावात माझं गाव असं असावं, त्यांना लहानपणी बघितलं असतं की माझ्या गावात यावेळी एवढी झाडं होती, हे होतं ते होतं, आत्ता ते नाही आहे. डेव्हलपमेंटसाठी डोक्यात प्लॅनही असतात, की त्यासाठी काय करावं लागतं हे कधीही सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून झाकलेला कधीतरी भेट द्या, त्याच्यावरती फार चांगलं मार्गदर्शन भेटेल किंवा सर त्याच्यावरतीही पाठवतील मार्गदर्शनासाठी. म्हणूनच मी सर अजून म्हणजे हा शेवटचा प्रश्न घेतो मी की काय संदेश काय द्याल तरुणाईसोबत. ही मुलाखत खूप ग्रामपंचायतीपर्यंत जाईल, सरपंचांच्यापर्यंत जाईल, डेव्हलपमेंटसाठी प्लॅन आहेत डोक्यात म्हणतात, परंतु गाव साथ देत नाही किंवा हे होत नाही, अशा गोष्टी होतात. तर यांच्यासाठी काय संदेश असेल? म्हणजे सगळे तरुण मित्रांना माझी विनंती आहे, आपण राजकारण म्हटलं की आपला बघण्याचा दृष्टिकोन त्याचा निगेटिव्ह आहे. तर असं काही नाही, ज्यावेळेला आपण त्या राजकारणात जाणार आहे त्यावेळेला राजकारण कितपत करायचं. माझ्या गावात तुम्ही कधीही माझ्या विरोधकांना विचारा, कुठलंही गावामध्ये काम करायचं असेल, कोणताही समाजाच्या दृष्टीनं निर्णय घ्यायचा असेल, सगळे सहभागी असतात, तर सगळे 100% सगळ्यांना लोकांना बोलवलं जाते आणि त्यांना सोबत घेऊन आम्ही निर्णय घेतो. महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यांना. ज्या मातीत जन्म आपण घेतलाय त्या मातीचं आपण देणं काहीतरी लागतो आणि त्याच्यासाठी आपल्याला गावाचं काम करावं लागेल. ह्या निगेटिव्ह गोष्टी येतच राहणार आहेत. आपण स्वतःच्या आयुष्यात सुद्धा आपल्याला नकारार्थी गोष्टी असतात. बरोबर. मग ज्या वेळेला गावाचं एवढं सगळं काम करणार आहे तिथे निगेटिव्ह असणार. घरात काही विचारामध्ये फरक असतात, गावात असं सांभाळून घेतल्यानंतर जी डेव्हलपमेंट होणार आहे. अगदी बरोबर. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लांब ठेवून आपण आपल्या गावासाठी काहीतरी काम करायला पाहिजे. आणि आजही आपल्या जिल्ह्यामध्ये सिलेक्टेड आयडल गाव म्हणतोय ते कुठं तर नाही, तर आपल्या सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशननं आपण एक कोल्हापूर जिल्हा सक्षम करायसाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. आम्ही आमच्या परीनं महाराष्ट्रातलं नव्हे देशातलं 1 नंबरचं खेडं कसं बनवता येईल याच्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करतोय. त्या अनुषंगानं तुम्हाला कधीही आमची मदत लागली तर आम्ही तुमच्यासोबत आहोतच. खरंच सर, खूप खूप धन्यवाद. आणि
जे काम आहे जे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे त्या गावामध्ये जाऊन की गाव कसं डेव्हलप व्हायला पाहिजे. खूप वेगळं असं एक अँगल असून त्या इम्प्लिमेंटला जो माणूस ज्यावेळी पुढाकार घेतो तर सगळी लोक का पाठीमागणं जातात तशा माणसाच्या. तर ते एक उदाहरण म्हणजे सर आहेत. सर पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की जसं तुम्ही मगाशी म्हटलात की महाराष्ट्रात नाही देशात हिवरे बाजार रायगड सिद्धीसारखी काही गावांची नावं घेतली जातात. तिथं आपल्या कोल्हापूरचीही काही गावं येतील आणि त्याच्यात तुमचा पुढाकार ऑफकोर्स असेल. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप थँक्यू यासाठी की तुम्ही वेळात वेळ काढून आज तुमच्या कंपनीमधून इकडे आलात त्याबद्दलही आभार. आणि मी आता सरदार जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.